आज महाराष्ट्रातनं तुम्ही काम जर करत असाल तर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात फक्त ॲग्री प्रोडक्ट्समध्ये जास्त एक्सपोर्ट होत नाही, तर आज मेकॅनिकल आणि ॲटो पार्ट्स इंजिनिअरिंग आयटम्समधनं पण भरपूर मोठं एक्सपोर्ट होत आहे। आज आपल्याकडे महाराष्ट्रात जर बघितल्या, अगदी पुण्याच्या जवळ जरी बघितल्या तर 5 ते 6 MIDCs आहेत, म्हणजेच मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत। ह्याच्यात भरपूर छोटे छोटे आणि मध्यमवर्गीय आज मॅन्युफॅक्चरर आहेत, जे की आज मोठ्या कंपन्यांना हे पार्ट्स बनवून देत आहेत। पण ह्यांना एक्सपोर्ट माहित नाही, ह्यांना एक्सपोर्ट करण्याची तर इच्छा आहे, पण ॲज अ मर्चंट एक्सपोर्टर तुम्ही ह्यांच्याकडनं ॲटो पार्ट्स झाले, इंजिनिअरिंग पार्ट्स झाले, वेगवेगळे मेकॅनिकल पार्ट्स झाले, हे प्रोडक्ट घेऊन तुम्ही आज UK, USA, रशिया, मलेशिया, सिंगापूर अशा अनेक कंट्रीजला तुम्ही एक्सपोर्ट करू शकतात, ज्याच्यात तुम्हाला भरपूर मोठा फायदा आहे। मग जर तुमच्याकडे प्रोडक्ट नसेल तर ॲटो सेक्शन किंवा इंजिनिअरिंग आयटम्सचा तुम्ही विचार करू शकतात आणि ह्या कंपन्यांना ॲज अ कन्सल्टंट म्हणून पण काम करू शकतात, किंवा ह्यांच्याकडनं प्रोडक्ट घेऊन तुम्ही मर्चंट एक्सपोर्टमध्ये एक्सपोर्ट देखील करू शकतात।